मुंबई मुंबई स्वप्नांची नगरी, पण याच स्वप्नांच्या शहरात रोज लाखो लोक प्रवास करतात. ऑटोने, टॅक्सीने आणि लोकलने. आणि याच प्रवासात एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते, ती म्हणजे भाषेची दरी. अलीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मुंबईत ऑटो टॅक्सी चालवायची असेल तर मराठी येणं गरजेचं आहे, नसल्यास परमिट मिळणार नाही. हा निर्णय का घेतला? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, पण इथेच कधीकधी मराठी माणूस आपल्यात मातीत परका असल्यासारखा वाटतो. प्रवासी मराठीत बोलतो, पण ड्रायव्हरला समजत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीतून वाद निर्माण होतात. ही फक्त भाषेची अडचण नाही, ही आहे ओळख, सन्मान आणि संवादाची गरज आहे. हा नियम कोणाच्या विरोधात नाही, तर मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आहे. संवाद अधिक सोपा आणि स्पष्ट होईल, प्रवाशांना सुरक्षित आणि आपुलकीची भावना मिळेल. आपलं शहर, आपली भाषा, ही ओळख अधिक मजबूत होईल. मुंबई सर्वांची आहे, पण महाराष्ट्राची ओळख मराठी आहे. इथे राहायचं आहे, काम करायचं असेल तर किमान इतकं तरी करायला हवं, या मातीतल्या भाषेला मान द्यायला हवा.